15 तारखेला निवडणूक आहे तर तुम्हाला मतदान करायचंय तर भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? राहुल दादा जाधव. राहुल जाधव यांनाच का? त्यांनी विकासाची कामे भरपूर केली. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये त्यांचं योगदान भरपूर आहे. तुमच्या भागामध्ये इथं काही विकास कामं झालेली आहेत का? झालेली काम आमची सगळी विकास कामं त्यांनी केलेली आहेत. आम्ही ज्याला आम्ही हाक मारतो त्याला आमच्यापेक्षा हजर असतात. सगळा विकास तर दादानीच केला की रोड असतील कॉन्क्रीटीकरणाचे, अग्निशामक केंद्र असेल पाठीमागचं आणि व्यापाऱ्यांच्या भक्कम पाठी 24 तास. जर मतदान करायची वेळ आली तर आपलं मत कोणाला असणार? राहुल 100%. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व या गोष्टीमुळे तुम्ही आज त्यांना मतदान करणार. 100% मतदान करणार त्याला. त्यांच्यासोबत आणि विकास तर आहे दिसतोच आहे आणि इथून पुढे पण आम्ही त्यांच्याबरोबर येत आहे. नमस्कार, डिजिटल पीसीएमसी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज जर पाहिलं आपण प्रभाग 2 मध्ये राजे शिवाजीनगर सेक्टर 16 मध्ये आलेलो आहोत. येथील विकास कामांबद्दल आढावा घेणार आहोत किंवा येथील ज्येष्ठ नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत. आज जर पाहिलं इथं ताई बसलेल्या आहेत, काय सांगाल एकंदरीत सेक्टर 16 मध्ये आपल्या काही विकास कामं झालेले आहेत का? झालेले आहेत तर कुठले? रस्त्याची कामं झालेत, चांगल्या प्रकारे केलेत रस्ते त्यांनी. 15 तारखेला निवडणूक आहे तर तुम्हाला मतदान करायचंय तर भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? राहुल दादा जाधव. राहुल जाधव यांनाच का? त्यांनी विकासाची कामे भरपूर केली. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये त्यांचं योगदान भरपूर आहे. आपलं नाव काय ना आपण कुठे राहता? माझं नाव सुरेखा इंगोले, सेक्टर 16. ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं दादांनी काही तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत का? हो, दिलेत ना. मंदिर आहेत, त्याला वाचनालय आहे. तर बाबा पण आहेत, आज त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत. बाबा, तुमचं नाव काय आणि आपण कुठे राहता? दशरथ राऊत, आपण कुठे राहता? सेक्टर 16 मध्ये. जर पाहिलं तुमच्या भागामध्ये, सेक्टर 16 चिखली जाधववाडी. तुमच्या भागामध्ये इथं काही विकास कामं झालेली आहेत का? झालेली आणि काम आमची सगळी विकास कामं त्यांनी केलेली आहेत. आम्ही ज्याला आम्ही हाक मारतो त्याला आमच्यापेक्षा हजर असतात. आणि आम्हाला परत पुन्हा शिवपुराण सुद्धा त्यांनी वाटप केलेली सगळ्याची. बसल्या जागेवर आम्हाला सगळं भेटतं इथं. आज जर पाहिलं 15 तारखेला निवडणुका आहेत तर तुम्हाला तुमचा नगरसेवक निवडायचा आहे तर भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? आम्हाला राहुल जाधव राहुल जाधव. राहुल जाधवच आम्हाला एक आहे. तुमच्या या प्रभागात अजून काही विकास कामं? आमची विकास कामं सगळी सोडवलेली आहेत त्यांनी आतापर्यंत आणि अजून इथून पुढे सोडलेले. ज्येष्ठ नागरिकांचे तुमचे जे काही समस्या असतील, रस्त्यांचे प्रश्न तुमच्या मार्गी लागल्यामुळे तुम्ही महापौर राहुल जाधव यांनाच मतदान करणार. मतदान करणार. कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांनी सगळं आमचे कमी जास्त बघितलेले, औषधा गोळ्या काय म्हणा काय, त्यामुळे तुमचं मतदान हे राहुल जाधव यांनाच असणार. ह्यांनाच असणार. आमचं मतदान 100% ह्यांनाच राहणार. राजे शिवाजीनगर मध्ये सेक्टर 16 मध्ये आपल्या सोबत इथं ज्येष्ठ नागरिक अजून काका पण आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काका, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठे राहता? रमेश खंडा, सेक्टर नंबर 16, प्लॉट नंबर 71, तिरंगा अपार्टमेंट. तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? इथे 14 ते 15 वर्ष इथे राहत आहे. आज जर पाहिलं 15 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर त्या अनुषंगाने तुम्हाला मतदान करायचंय तर भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? राहुल दादा. माजी महापौर राहुल जाधव यांनाच का? त्यांचे बरेचसे कामं केलेले आहे इथे आणि त्यांनी म्हणजे महादेव मंदिर, निलकंठेश्वर महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर आणि बरेचसे रोड झाडं सुद्धा त्यांनी केलेले आहे. आणि कोणतेही म्हणजे कोरोना काळात सुद्धा त्यांनी एवढे मदत केली आहे का कोणी बाहेर येत नव्हतं, त्या सुद्धा त्या काहीतरी औषधी, भाजीपाला, अन्न धान्य सुद्धा त्यांनी पुरवले. म्हणजे या सर्व विकास कामामुळे किंवा दादांच्या या तुमच्या प्रत्येक वेळेला पाठीमागे राहण्यामुळे तुम्हाला दादांना कोणतेही कामाचं करतो, फोन जर केला तर धावत येणारा व्यक्ती आहे. विकास म्हणजे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. म्हणून तुमचं मतदान हे दादांना, दादा झाला भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला पूर्ण पॅनलला. म्हणजे असा कर्तृत्ववान व्यक्ती मी तर नाही पाहिला 10-12 वर्षामध्ये. कोणते कार्य असो, काही असो, कोणी अडचण असो, पोलीस स्टेशन पासून असो, कोणत्या याच्यापर्यंत असो, फोन केला तरी दादा हजर राहतात आणि धावून काम करतात. कोणतं म्हणजे मृत्यू म्हणा, काही म्हणा, म्हणजे कोणत्याही प्रत्येक नागरिकांच्या सुखदुःखात ते असतात. ते नेहमी धावून आणि आवाजून येतात ते. त्यामुळे राहुलच्या बाबतीत प्रसन्न आहे.
सहमताने त्यांना हे करतात. चॅनल सुद्धा आम्ही हे करतात. म्हणून तुमचं मत हे दादांना असणार. दादांना आणि कर्तृत्वाने आणि व्यक्तिमत्वाने यंग व्यक्तिमत्व आहे ना, त्याच्यामुळे काही प्रश्न. जर पहिला आपण इथं राजे शिवाजीनगर मध्ये आहोत, इथले व्यावसायिक जे आहेत आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांना व्यवसायाशी इथं काही अडचणी आहेत का, त्यांच्या प्रभागातही काही विकास कामं जे झालेले आहेत ते जाणून घेणार आहोत. तुम्ही इथं व्यवसाय करताय, आज जर पाहिलं तुम्ही व्यवसाय करत असताना तुम्हाला इथं काही अडचणी आहेत का, आणि तुमच्या प्रभागात तुमचे जे नगरसेवक होते त्यांनी काही विकास कामं केलेले आहेत का? आम्हाला आमच्याकडे पहिल्यांदा सुरुवातीपासून दादाच आहे 2010 पासून साधारण, आणि सगळा विकास तर दादानीच केला, की रोड असतील काँक्रिटीकरणाचे, अग्निशामक केंद्र असेल पाठीमागचं, आणि व्यापाऱ्यांच्या भक्कम पाठी 24 तास. तुम्ही कधीही व्यावसायिक call करा, आहात, कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही एक व्यावसायिक आहात, व्यावसायिक म्हणून तुमच्या प्रत्येक अडीअडचणीला ते असतात प्रत्येक का? अडचणीला सुख दुःखाला दादाचं आम्हाला सहकार्य आहे. उद्या जर आपल्याला आता 15 तारखेला मतदान करायचंय तर भावी नगरसेवक म्हणून आपणास कोणाला पाहायला आवडेल? 100% दादा. राहुल जाधव यांना. हो, राहुल दादा. का तर सगळी कामं इथली बाकीचे असतील, रोडचे असतील, अग्निशामक केंद्र आहे, बाकीचे सगळ्या कचऱ्याचे असतील, ड्रेनेजचे असतील, सगळे कुठलीच कमतरता नाही दादानी इथं ठेवली. आणि सगळ्या व्यापाऱ्यांना फुल सपोर्ट आहे. अख्खा व्यापारी दादाच्या तुमच्या पाठीमागे. अडीअडचणीला अर्ध्या रात्री ते धावून येतात. 24 तास दादांना कधी फोन करा, 24 तास दादा उपलब्ध आहेत. म्हणून तुमचं मत हे दादा. दादांना. हो, राहुल दादा. माझं नाव प्रशांत मोहिते, मी सेक्टर राहतो. आणि आता महानगरपालिकेचं इलेक्शन आहे. राहुल दादा जाधव आता जे आहेत आपले, त्यांनी आमची इतकी सगळी कामं केली आहेत. रस्त्याची तुम्ही तर बघताच आहे, रस्ता असो, मंदिर असो, किंवा ठिकठिकाणी जी काय आमची कंप्लेंट असते, काय प्रॉब्लेम असतात, ते लगेच ऑन टाइम लगेच ते लगेच सॉल्व्ह करतात. दादा आणि स्वतः त्यांची उद्या जर मतदान करायची वेळ आली तर आपलं मत कोणाला असणार? राहुल दादा 100%. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, हो. या गोष्टीमुळे तुम्ही आज त्यांना मतदान करणार. 100% मतदान करणार त्यांना. हो, त्यांच्यासोबत. आणि विकास तर आहे, दिसतोच आहे, आणि इथून पुढे पण आम्ही त्यांच्याबरोबर येत आहे. आज जर पाहिलं विरोधक पण त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप करतायत, विकास काम नाहीये, या विकासाच्या बाबतीत त्यांचं कुठलंच काम नाही बोलता, यावर तुम्ही काय सांगाल? नाही, दिसतच आहे ना, हे रस्ते बघताय तुम्ही, मंदिराची कामं बघताय, स्वच्छता दिसते, आणि वेळोवेळी आम्हाला इथे कसं त्रास नाही किंवा काय नाही, किंवा काय कंप्लेंट असेल तर लगेच आमची सॉल्व्ह होते. पाण्याचा प्रश्न असो, लाईट असो, किंवा काय असो, तर त्यामुळे सगळं आम्ही आहे त्यांच्याबरोबर आहे. तुम्ही जे मतदान करणार ते भाजपाच्या पॅनलला करणार? हो, पॅनल बरोबर. दादांचं जो पॅनल आहे त्या भाजपच्या कमळाच्या चिन्हावर आज जर पाहिलं आपण राजे शिवाजीनगर मध्ये सेक्टर 16 मध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. आपल्या इथं बाजूला जर पाहिलं नागरिक उभे आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, तुमचं नाव काय आणि आपण कुठे राहता? मी सेक्टर 16 मध्ये राहतो, राजे शिवाजीनगर, आणि माझं नाव आहे मारुती बाबूराव लांडगे. आज जर पाहिलं 15 तारखेला मतदान करायचं आहे आपल्याला, तर भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? तुमचं मतदान कोणाला असणार? राहुल दादा असणार. माजी महापौर राहुल जाधव यांनाच का? आणि त्यांनी कामं केलेली विकासाची आमची. असे काही तुमच्या प्रभागातली काही विकास कामं आहेत का की ज्यामुळं तुम्हाला ते आपलेसे वाटतात? हा, केलेली बघ, त्याची कामं भरपूर केली आमची त्यांनी. 8-10 वर्ष मी बघतोय त्यांची. अपरात्री बोलवलं तरी येतात आमच्याकडे. म्हणजे केव्हाही तुम्ही एक कॉल केला तरी ते तुमच्या मदतीला उभे राहतात, धावून येतात आमच्या मागे. सेक्टर 16 मध्ये शिवाजीराजेनगर मध्ये आपण आलेलो आहोत. आज पाहिलं आपण इथल्या स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत. आज जर पाहतोय दादा, 2 मिनिटं, ज्या प्रतिक्रिया घेत आहोत इथल्या स्थानिक विकासासंदर्भात आपण चर्चा करत आहोत. दादा, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठे राहता? माझं नाव आदिनाथ करियप्पा. मी प्रथमेश पार्क सेक्टर नंबर 16 राजे शिवाजीनगर एरियामध्ये राहतो. इथेच राहता तुम्ही? हो. आज जर पाहिलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका आता एक 10 दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत, तुम्हाला उद्या मतदानाचा तुमचा हक्क बजवायचा आहे. हो. तर भावी नगरसेवक म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल? पहिल्यांदा आम्ही राहुल दादा जाधव यांना प्राधान्य देऊ, कारण त्यांनी, आम्ही आता गेली 20 वर्ष ह्या एरियामध्ये राहतो. त्यामध्ये सिमेंट रोड असतील, स्ट्रीट लाईट असेल, ड्रेनेज लाईन असेल, वेगवेगळी मंदिरं आहेत, ह्या सगळे कामं त्यांनी त्यांच्या माध्यमातून, महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून बरीच कामं आपल्या इथं झालेली आहेत. आणि त्यांना आमचं त्यांनी आम्हाला नेहमी सहकार्य केलेलं आहे. आमच्या सोसायटीची कुठली सुखदुःखाची कामं असतील किंवा सेक्टर 16 मध्ये जी सुखदुःख असतील ते प्रत्येक वेळी ते हजर होऊन चांगल्या हिरिरीने भाग घेऊन त्यांनी काम पूर्ण केलंय. त्याच्यामुळं आम्ही जे नरेंद्र मोदींचे विचार आहेत ते विचार पुढे नेणारे व्यक्ती म्हणजे राहुल दादा जाधव वाटतात.
त्यामुळे आम्ही राहुल जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. म्हणजे तुमच्या प्रत्येक अडीअडचणीला सुखदुःखात राहुल जाधव हे उभे असतात. हो राहुल दादा खंबीरपणे तुमच्या पाठीमागे आहेत, म्हणून तुमचं जे मतदान असेल ते दादांना असणार किंवा भाजपाचं जे पॅनल असेल त्यांना असणार. हो नक्कीच, कारण 2020-21 ला ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी आमच्या सोसायटीमध्ये खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. आमचे 2-3 पेशंट कोरोनाचे हे होते, त्यांना मदत करणे, त्यांना हॉस्पिटलाइज करणे व त्यांना प्रत्येक वेळी त्यांना मदत करणे व विचारणे, अपसत विचारणे, प्रत्येक अडीअडचणी ते नेहमी आमच्या मदतीला धावून आलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. म्हणून तुमचं मत हे दादांना. हो नेहमीच, आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी आहोत. जे नरेंद्र मोदी जे विचारसरणीवर आपला देश उंच पातळीवर न्यायचे प्रयत्न करतायत, त्यांचे जे खालचे जे ग्राउंड लेवलचे जे लोक आहेत, महेश दादा असतील, राहुल दादा असतील, त्यांच्या पाठीशी आम्ही नेहमी सदैव पाठीशी आहोत. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.